महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे सर्वेसर्वा अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे। या घटनेने ग्रामीण भागाचा खरा पोशिंदा, विकासाचा आधारस्तंभ हरपला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे धारणी तालुका अध्यक्ष तथा युवा उपसरपंच रोहित पाल यांनी व्यक्त केली। ही दुर्दैवी माहिती मिळताच रोहित पाल हे आपल्या सहकारी मित्रांसह बारामती येथे अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले। डोळ्यात अश्रू आणि मनात असह्य वेदना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की आम्ही केवळ एक नेता नाही तर आमचा राजकीय गॉडफादर, मार्गदर्शक आणि ग्रामीण विकासाचा खरा शिल्पकार गमावला आहे। महात्मा गांधींनी सांगितलेल्या खेड्यांकडे चला या विचारांना अजित पवार यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवले होते। ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकरी, आदिवासी आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी ते सदैव झटले। याच अनुषंगाने धारणी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत भोकरबर्डी येथे त्यांनी दिलेली भेट आजही आठवणीत कोरलेली आहे। या भेटी दरम्यान पाल कुटुंबियांच्या घरी अजित पवार यांनी दिलेला स्नेह, आपुलकी आणि मार्गदर्शन कधीही विसरता येणार नाही, असे सांगताना रोहित पाल यांचा आवाज भावनांनी भरून आला। अजितदादांचे जाणे ही केवळ एका नेत्याची नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्राच्या स्वप्नांची मोठी हानी आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज मी मेलघाटमधून बारामतीला सकाळी 6 वाजता पोहोचलो आहे आणि दादाचा पार्थिव शरीर सध्या काठेवाडी गावात आहे आणि 10 वाजता इथं योग्य प्रतिष्ठान इथं आणणार आहे। आम्ही मेलघाटच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी इथं आलेलो। इथं असंख्य हजारोच्या संख्येनं लोक जमलेले आहेत। त्यांना अंतिम विदाई देण्यासाठी ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो अशी इच्छा मी देवाकडे करतो। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।